हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. येत्या मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी वाण काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल ना, त्याचंच उत्तर आपण घेऊन आलो आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये 13 सुंदर अशा वाणांच्या ऑप्शनचा विचार करणार आहोत. पहिला ऑप्शन आहे ज्यूट बॅग. तुम्हाला तर माहितीच आहे, प्लास्टिक बॅग्सवर बंदी आलेलं आहे. तर तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणून ज्यूट बॅग किंवा टोट बॅग किंवा टिफिन बॅग जे ज्यूटमध्ये भेटतं ते देऊ शकता. सेकंड ऑप्शन आहे बॉडी स्क्रबर. बॉडी स्क्रबर आपल्याला इझिली डीमार्टमध्ये किंवा होलसेल मार्केटमध्ये मिळून जातील. आणि तिसरा ऑप्शन आहे मेहंदी कोन. स्वस्तात मस्त 15 ते 20 रुपयाला एक कोन भेटतो. तुमच्याकडे लोक किती येणार आहेत आणि तुमचं बजेट काय आहे त्यानुसार तुम्ही कोणतं वाण द्यायचं ते ठरवा. इथे आपण खूप वेगवेगळ्या वाणांची चर्चा केली आहे. चौथा ऑप्शन आहे नेलपेंट. नेलपेंटमध्ये सुद्धा तुम्ही डिफरंट कलरचे नेलपेंट बॉटल ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि ते बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे बिंदी किंवा टिकली. जर तुमच्याकडे खूप लोक येणार असतील आणि तुमचं बजेटसुद्धा थोडंसं लो असेल तर तुम्ही टिकल्यांचे पॅकेट्स देऊ शकता. 5 ते 10 रुपयाला एक अशानुसार ते पडेल तुम्हाला. नेक्स्ट ऑप्शन आहे नथ. नथ हा सौभाग्याचं लेणं मानलं जातं आणि आत्ता मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत. तर त्यापैकी तुमच्या बजेटनुसार तुम्ही होलसेल मार्केटमधून नथ ॲज अ गिफ्ट म्हणून संक्रांतीसाठी खरेदी करू शकता. 7th ऑप्शन आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीसमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये खूप सारी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. आणि असंही असू शकतं की तुमच्याकडे घरामध्ये सुद्धा यूज न केलेले खूप सारे छान छान असे कलरफुल ब्लाऊज पीस असू शकतात बल्कमध्ये. तर ते सुद्धा तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणून दिलं तरी चालेल. फक्त ते नवीन असावं, कारण आपण वाण म्हणून नवीनच वस्तू देतो. नेक्स्ट ऑप्शन आहे साडी पिन. जरी आपण डेली साडी घालत असो किंवा नसो, साडी पिन सर्वांना लागतात आणि त्याच्यामध्ये प्रचंड व्हरायटी आहे. तुम्ही स्टोनमध्ये देऊ शकता, फॅब्रिकमध्ये देऊ शकता आणि अफोर्डेबल सुद्धा आहे ते. सो एक चांगला ऑप्शन आहे. 9वा ऑप्शन आहे किचन नॅपकिन किंवा हँड नॅपकिन्स. हँड नॅपकिन किंवा किचन नॅपकिन्स आपल्याला रोजच्या वापरामध्ये लागतात आणि हे असं वाण आहे की तुम्ही दिलं की ते लगेच वापरात येणार आहे आणि घेणाऱ्यालाही छान वाटेल आणि किमतीच्या मानाने सुद्धा बजेटमध्ये आहे. तर नक्कीच किचन नॅपकिन किंवा हँड नॅपकिन्स हा एक चांगला ऑप्शन आहे वाण देण्यासाठी. इथं मी डिफरंट टाईपचे वाण शेअर केलेले आहेत. म्हणजे किमतीमध्ये खूप सारा फरक आहे. तुमचं बजेट किती आहे आणि तुमच्याकडे लोक किती येणार आहे त्यानुसार तुम्ही कोणतं वाण घ्यायचं ते निवडू शकता. ह्या फक्त आयडियाज आहेत. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की हे वाण घेऊ शकता. 9वा ऑप्शन आहे खण बॅग्स. खण बॅग्समध्ये साईड बॅग भेटतात किंवा पॅकेट भेटतात, जसं की मी नेक्स्ट इमेजमध्ये दिलेलं आहे. आणि ते तुम्ही होलसेल मार्केटमधून घेतलं तर थोडं बजेट फ्रेंडली सुद्धा भेटतं. तर तुम्ही ते ह्या इमेजमध्ये दाखवले ते पाऊच आहेत. असे पाऊचसुद्धा द्यायला खूप सुंदर वाटतात आणि ते खणाचे असल्यामुळे त्यांना एक वेगळाच टच आहे. तर हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे. 10th ऑप्शन आहे आर्टिफिशियल फ्लॉवर, ज्यामध्ये मी आता इमेजमध्ये रोजमध्ये भरपूर प्रकारचे फॅब्रिक अवेलेबल आहेत आणि त्यानुसार त्याची किंमत आहे. पण तुम्ही सिंगल रोजसुद्धा देऊ शकता. ह्यामध्ये पर पीस 20 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत भेटू शकतो. तुम्ही डझनमध्ये घेतलं तर ते स्वस्त पडेल. 300-400 रुपयापर्यंत भेटून जाईल. नेक्स्ट ऑप्शन आहे पोतली बॅग. पोतली बॅग्समध्ये जसं मटेरियल असेल आणि जसं त्यावर केलेलं वर्क असेल त्यानुसार किमती वेगवेगळ्या किमती असतात. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार पोतली बॅगमध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी भेटून जातील. आता आपला नेक्स्ट ऑप्शन आहे आर्टिफिशियल गजरा. आर्टिफिशियल गजरा अगदी 20 रुपयापासून ते 70-80 रुपयापर्यंत भेटू शकतो. मी जी इमेज दाखवली आहे तो गजरा 50 रुपयापर्यंत भेटू शकतो आणि ही इमेज दाखवली तो 30 ते 40 रुपयापर्यंत. आणि जर तुम्ही बल्कमध्ये घेतला तर तो अजूनही तुम्हाला स्वस्त मिळू शकतो. आता आपला लास्ट ऑप्शन आहे प्लांट. तुम्ही नर्सरीमधून एखादं छानसं रोपटं आणून ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि ते अतिशय मिनिंगफुल गिफ्ट ठरू शकतं. तर एक इको फ्रेंडली ऑप्शन म्हणून तुम्ही प्लांट गिफ्ट करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप आभार आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा. थँक्यू.